Hello and welcome to our YouTube channel. So today's concept, I have actually changed the concept. So today we are going to do a food blogging. So to join with me, I'm having Pratik, my friend, with me. Hi. So he will be taking the camera in his hand, and let's see how he does with this. Pratik is on camera. I am in front of you people. So today I'm going to show you one of the street food which has just started in Kolhapur. And to know more about this, stay tuned and watch the entire video till the end. As you can see, there is lots of crowd, and this is Bikas Momo. Most of the people in Kolhapur, they know this place. It is RTO office in front of ST Mahamandal depot, and here is RTO office. So the thing which I am going to show you today is like the barbecue point. So this is Bullet Barbecue. You can have a watch over here. They have placed one bullet over here. This is the Bullet Barbecue. This is the Bullet Barbecue, and here is their setup. The entire setup. And this is their board. Besides to Bullet Barbecue, you can see the Salgar Amrutalai Chaha. So let's go inside and see how they have managed the sitting arrangement and all. At the first, let me introduce you to the owner of this Bullet Barbecue. So he is the owner of Bullet Barbecue. So he will tell us the entire concept of behind this, and he'll guide us what we should eat here, specifically their special dishes. आपण पहिल्यांदा म्हणजे कोल्हापूरमध्ये बुलेट बार्बिक्यू कॉन्सेप्ट जरी जुनी असली तर एक नवीन काहीतरी घेऊन यायचं म्हणून आपण एक बुलेट बार्बिक्यूचं एक कॉन्सेप्ट आणलेलं आहे. प्लस ह्या टाईपमध्ये ग्रिलर जे म्हणजे आपले मोस्टली विंग्स, ड्रमस्टिक किंवा होल लेग ह्या टाईपचे जे प्रोडक्ट आहेत ते थोडेसे ऑथेंटिक सगळे मटेरियल आपण यूज करतो आहे. किंवा तुमचे ग्रिलरचा कॉन्सेप्ट म्हणा ह्या वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण काम केलेलं आहे. ओके, आपण आता मोस्टली जर बघितलं तर मोस्टली बार्बिक्यू हा म्हटलं तर फर्स्ट आहे ते चिकन. चिकनमध्ये सुद्धा आपण सर्टिफाईड चिकन जे यूज केलं जाते, लोकल चिकन न यूज करता थोडंसं सर्टिफाईड जे चिकन असते तर त्या पद्धतीचं चिकन आपण यूज करतो आहे. प्लस जे क्वालिटी मटेरियल आहे, ज्या म्हणा बटर म्हणा, अमूल बटर्स किंवा ह्या टाईपचे जे बटर्स आहेत सगळे हे रेग्युलर बटर मिळते ते सोडून स्ट्रीट फूड्सपासून थोडंसं काहीतरी वेगळं ह्या टाईपमध्ये आपण यूज करतो आहे. आपण मोस्टली आपले जे विंग्स आहेत, ड्रमस्टिक आहेत, होल लेग आहे, तंदुरी आहे, फुल तंदुरीमध्ये, तर आपण ह्या बार्बिक्यूची कॉन्सेप्टसुद्धा ना आपण म्हणजे ग्रिलरचे जे तुम्हाला दाखवतो या इकडे हे सेट की हा जो ग्रिलर आहे मोस्टली तर ग्रिलरची पूर्ण डेप्थ म्हणा किंवा जे डिझाईन केलेलं आहे तर ह्या मोस्टली विंग्स असेल, ड्रमस्टिक किंवा जे पनीर, आता हा जो पनीर पटाका जो कबाब आहे तो व्हेजली ह्या स्मोकी ह्याचा जवळ स्मोक येते थोडं बटर लावून. आता हे जे हे आहेत हा जो कोलचा स्मोक येतो आहे ह्या स्मोकीनेसमुळं ॲक्च्युली हे कबाब सगळे फ्लेवर्ड वाटतात. रेस्टॉरंटमध्ये तर आपण खाऊ शकतो सगळी, नाही असं नाही, मात्र हा थोडासा काय ते थोडंसं वेगळं आहे म्हणून आपण हे जे कबाब यूज केले जातात. आता ह्यामध्ये हा घेतला तर होल लेग येतो आहे, हे विंग्स आहेत, हे ड्रमस्टिक्स आहेत आणि हे विंग्स आहेत. तर बटाटा जरासं धुरी होती. मटेरियल असून दे किंवा जे डिझाईन केलेलं आहे आपण गाडीचं सुद्धा, ज्या ग्रिलरचं डिझाईन जे केलेलं आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे की जेणेकरून तो कबाब आहे त्या प्रॉपरली ग्रिल झाला पाहिजे. तर रेग्युलरली कसा डार्क होतो आहे किंवा काहीतरी त्याचं जळाले जाते, त्यामुळे हे डिझाईनसुद्धा आपण त्या पद्धतीनं ग्रिलरचं करून घेतलेलं आहे. तर गाडीची हे जर पूर्ण बघितलं आपण गाडीकडे तर गाडीमध्ये सगळेच हे पूर्ण साहित्य ठेवायसाठी सगळी जागा आहे. सगळे टिश्यूज असतील किंवा आपण जे कबाब तयार करून आणतो आहे ते सगळे कबाबवर ह्याच्यात सगळे बॉक्सेस सगळे बसू हे शकतात. आपण किचनसुद्धा सगळ्या पद्धतीनं असं केलेलं आहे की जेणेकरून ह्या गोष्टीचा कुणालाही त्रास होऊ नये इथल्या लोकलला, त्यामुळे त्या पद्धतीने किचन पण आपण सेट तसं केलेलं आहे. ॲक्च्युली हा जो डक्ट आहे इथं तर स्मोकचा त्रास होतो आहे सगळ्या लोकांना, मोस्टली होत नाही कुणाला, ज्यांना
स्मोक आवडते तर त्या आवडीनं स्मोकसाठी तर येत असतात आणि हा वेगळ्या टाईपचं हे आहे की ह्याच्यातून ॲक्च्युली ही कॉन्सेप्ट वापरली जाते जास्त करून बोट शिप्समध्ये वगैरे की हा पाण्यामध्ये एअर डक्ट आणि वॉटर डक्ट हे 2 कॉन्सेप्ट आहेत. तर हा वॉटर डक्टमध्ये येतो आहे, इथून जो स्मोक येतो आहे पूर्णपणे या साईडनं स्मोक येतो, तो स्मोक पूर्णपणे ह्याच्यातून बॅरलमधून पूर्ण या पाण्यामध्ये मिक्स केला जातो. त्यामुळं धुराचं जे प्रमाण आहे ते फुल्ली एक 80% तरी कमी होते. 20% हे स्मोक हा राहतोच कायम कधीही. जर घेतला तर पनीर पटाका हे आहे, यामध्ये प्रॉपरली पनीरचे पीसेस प्लेन व्हेजिटेबल सगळे तुमची शिमला मिरची असेल किंवा ओनियन असेल किंवा पोटॅटो असेल ह्या टाईपमध्ये सगळ्यामध्ये हे केला जातो प्युअरली व्हेज. आणि याचा ग्रिलरसुद्धा थोडासा आम्ही शॉर्टली 2 ह्याच्या डिवायडेशन केलेलं आहे, व्हेज आणि नॉनव्हेज ह्या 2 वेगवेगळ्या टाईपमध्ये ग्रिल होते. की ग्रिलरसुद्धा हे जे 2च आहेत कंपार्टमेंट केलेले आहेत, त्या 2 कंपार्टमेंटमध्ये ग्रिल होते ते सगळे. आता हे ज्यांना आवडते मिओनीज वगैरे हे पण यूज करू शकतात. ज्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या पद्धतीनं खाऊ शकतात लोक. ग्रीन चटणी असेल, सॅलड असेल, थोडंसं हॉटेल टाईपमध्ये पण आपण देतो की बाबा डिशेस डेकोरेशन करून ह्या गोष्टी आपण देतो आहे तसं इथं. As you can see here, Pratik is waiting for the dishes to arrive. So let's try to know about his opinion about barbecue. The dishes looks very mouth-watering, and right now I'm waiting for dishes, and right now I'm very hungry for the chicken barbecue. The dishes have arrived and you can see the happiness on face of Pratik. So let's try to know what are these dishes. आपण आता हे जर बघितलात ॲक्च्युली हे स्मोकी विंग्स आहेत सगळे. ह्या विंग्स आहेत, तुम्ही डिश जर बघितला तर त्याला ॲक्च्युली स्मोक जर खाताना जो स्मोक येतो आहे तुम्ही जेवढा आपण बघण्यात नाही तर खाताना तर खूप मजा येते त्याला. ह्यामध्ये हे घेतलं तर हे ड्रमस्टिक्स आहेत, फुल्ली ड्रमस्टिक. विंग्स अँड ड्रमस्टिक्स ॲक्च्युली कॉमन आहे, मात्र त्याला स्मोक दोन्ही फ्लेवर्ड आहे एकसारखे आहेत. रेसिपी वेगवेगळी आहे मात्र खायला वगैरे खूप वेगळ्या टाईपमध्ये येईल. आणि ह्यामध्ये घेतलं तर होल लेग, चिकन होल लेग. पेशवाई तंदुरी या तंदुरी टाईपमध्ये जो आयटम येतो तो होल लेगमध्ये येऊ शकतो. Speaking about me, yes, I too like the dishes and those are delicious, mouth-watering, as Pratik told. And specifically speaking, you can feel the smoke of charcoal and everything into it, the special ingredients about that. And frankly speaking, Pratik will also say one thing about the barbecue thing. If he wants to come here and visit this place I want again, to visit this place more and more time because it is delicious and it tastes very, very good. we are having some friends with us and we'll ask some more questions regarding the taste and the quality about barbecue bullet. What's your name? My name is Rohit Patel. Your name please? My name is Yash Mede. Yash Mede. Okay. So are you from Kolhapur? होय होय, आता मी कोल्हापूरमध्येच आहे. Okay. So have you ever tried barbecue? If you have tried, then can you give us the review about the taste? आता फर्स्ट टाईमला जिथं मी बार्बिक्यू खाल्लेला तिथं जरा असं नॉर्मल बाबा ज्युसी नव्हतं ह्या प्रकारे, एकदम स्पायसी पण नव्हतं. पण आता इथं जे बार्बिक्यू खाल्लं त्याच्यामध्ये कसं ज्युसी पण होतं, फ्लेवर पण होता चांगला आणि मेन म्हणजे स्पायसी पण होतं. जे कोल्हापूर लोकांना जे पाहिजे असते थोडंफार स्पायसी, त्या पद्धतीने हे परफेक्ट होतं असं आहे. आता मी इथं फर्स्ट टाईम पण आलेलो आहे त्या पद्धतीनं. Okay. त्यामुळे मस्त होतं तेवढंच म्हणायचं. Okay. What I can say is, would you like to visit Bullet Barbecue again and again? हां, सध्या जसं म्हणजे आता जरी पार्टी असते किंवा मित्र जर असले तर मी सांगणार 100 की बाबा इथं येऊन जावा, खावा येते. कारण इथं स्पायसी पण आणि बार्बिक्यूपेक्षा आत्ताचा ह्याच्यात थोडाफार फरक आहे. त्यामुळे 100% आम्ही येणारच परत इथं व्हिजिट करणार. Okay. Thank you. Okay. So this is the review of the customers from Bullet Barbecue. So I'll take your leave. Please join us further for more videos. So thank you for watching this video entirely. If you have not yet subscribed to our channel, please subscribe to our channel and help us grow in this field. And thank you for watching.